शरद पवारांनी मनामध्ये आणलं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, असं सामनाच्या रोखठोक सदरामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. दादा गेले पुढे काय या मथळ्याखाली रोखठोक सदरामध्ये लेख प्रसिद्ध झालेला आहे. अजित पवार भाजपसोबत गेले आणि त्यांनी विचारांची चौकट सोडली नाही. तसंच शिंदेंप्रमाणे अजित पवार संघ मुख्यालयामध्ये गेले नाहीत, असा लेखामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. तर सामनामध्ये काय म्हटलं आपण पाहतोय. अजितदादांनी ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं त्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दादांचा अनुभव, आवाका, लोकप्रियता जास्त होती. मात्र नशिबानं त्यांना या बाबतीत साथ दिली नाही. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपच्या सोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले. यावर दादा गमतीनं म्हणाले, ही ऑफर मला आली असती तर शिंदेच्या आधी मी गेलो असतो. मात्र भाजपच्या सोबत दादा गेले आणि उपमुख्यमंत्री पदावरच ते स्थिरावले. ते भाजप बरोबर गेले, मात्र विचारांची चौकट मोडली नाही. उदारमतवादी, निधर्मी म्हणूनच ते काम करत राहिले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांप्रमाणे ते नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात हजेरी देण्यासाठी गेले नाहीत. ते लवचिक होते, पण फार झुकले नाहीत. शरद पवारांनी मनामध्ये आणलं असतं तर अजित पवार सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र त्यांची राजकीय घोडदौड उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदावरच थांबली. तरीही अजित पवारांची राजकारणावरची पकड सुटली नाही. सामनामधला हा अग्रलेख आपण पाहतोय.